विद्यार्थी मित्रांनो, टेट परीक्षा आली आणि वातावरण गरम झाले. 2017 आणि त्याच्या अगोदर 2009-10ची शिक्षक भरती आणि आताची 2022ची शिक्षक भरती, या भरतीमधून द विनर्स करिअर अकॅडमीने आतापर्यंत कमीत कमी 4000च्या पुढे शिक्षक दिले आहेत. महाराष्ट्रातील सगळ्यात अनुभवी टीम आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे मी सांगतो, एक ग्वाही देतो की डोळे झाकून तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवू शकता. जर परीक्षा आली आणि आम्ही त्याचा जर तुमचा गैरफायदा जर घेतला, म्हणजे तुमच्याकडून फक्त पैसेच उकळायचे काम जर केलं, तर त्या ठिकाणी आमच्यापेक्षा शिक्षिकेपेक्षा ती काळीमा आहे. पण मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्या विद्यार्थ्यांना मदत पण करायची आणि फास्ट ट्रॅक बॅच पण चालवायची, बॅच पण स्वस्तात चालवायची आणि मुलांना मदत पण करायची. तर आज संध्याकाळी 7 ते 11पर्यंत 4 तास मी स्वतः मराठी, त्याच्यानंतर उद्याच्याला सुमित काकडे सर आहेत बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर शरद जाधव सर 26 तारखेला गणित घेतील, विजय सर्वाशे सर बालमानसशास्त्र घेतील, त्याच्यानंतर अमोल अंतरकर सर जीएस घेतील 28 तारखेला, मी परत घेईल इंग्रजी 29 तारखेला, अमोल अंतरकर परत जीएस घेतील 30 तारखेला, शरद जाधव परत गणित घेतील 31 तारखेला, सुमित काकडे परत बुद्धिमत्ता घेतील 1 तारखेला, चांदोरीकर सर विज्ञान घेतील 2 तारखेला आणि किरण अंबुरे सर घेतील 3 तारखेला चालू घडामोडी. या 10 दिवसांमध्ये आम्ही 40 तासात तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला एकच गॅरंटी देतो की या सिलेबसनंतर, आणि आम्ही तुम्हाला उल्लू बनवण्याचा कार्यक्रम करणार नाही. डायरेक्ट सिलेबस आजचं लेक्चर पहा आणि नंतर पुढे आम्हाला लाईव्ह यायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं आहे. तर तुम्हाला सांगतो, 4 तासामध्ये तुम्हाला इथून पाठीमागं 2017, 2009, 10 आणि त्याचबरोबर 2022ला जे प्रश्न विचारले जातात त्याच अनुषंगाने मी संपूर्ण टीचिंग करणार आहे. आजचं लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला सिलेबसच शिकवायचा प्रयत्न करू, परंतु कॉम्पॅक्ट मॅटरमध्ये अतिशय शॉर्टकट आणि मुद्देसूद सिलेबस या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. याची सर्व नोंद घ्यायची आणि आज संध्याकाळी 7 वाजता माझ्या लेक्चरला तुम्ही लाईव्ह यायचं आहे. मोठ्या संख्येने हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम टेट धारकांसाठी किंवा टेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोहोचवा, अशी आपल्याला मी विनंती करतो. धन्यवाद.